अभिनयातून लोकांना थक्क करण्याचं अनोखं काम नाना पाटेकर यांनी अनेक वर्ष केलंय, परंतु आजही वयाच्या 64व्या वर्षी हा माणूस स्वतःच्या अभिनयाने आपल्याला थक्क करण्याची क्षमता ठेवतो। या वयात आता नवीन काहीच देऊ शकत नाही असं वाटत असणाऱ्या आपल्या या पिढीला नक्कीच ही एक जोरदार किक आहे। डॉक्टर लागूंनी साकारलेला नटसम्राट आपली आजची पिढी पाहू शकली नसेल आणि अर्थात ऑल थँक्स टू नाना आणि महेश मांजरेकर आपल्या पिढीसाठी ही संधी फारच महत्त्वाची ठरणार आहे, कारण ट्रेलर मध्ये जे काही दिसतंय ते अतिशय सुंदर आहे, खोल आहे आणि अंगावर शहारा आणेल असं नक्की आहे। एक तुफान ज्याला रंगमंचावर आपलं अढळ स्थान प्राप्त झालं, आज हेच तुफान स्वतःसाठी थोडी जागा शोधतंय। ही कल्पनाच अंगावर शहारा आणते। तुफानात सतत काहीतरी बेचिराग करण्याची खुमक असते, हा तुफानाचा उर्मटपणाच आपल्याला माहित होता, पण इथे नाना याच तुफानाची आपण न पाहिलेली बाजू आपल्या समोर मांडतायत। कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरात हिंडत आहे, जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढत आहे। कोणी घर देतं का रे? घर। ट्रेलरची सुरुवातच अर्धी बाजी जिंकून घेते। महेश मांजरेकरांनी नेहमीच दर्जेदार चित्रपट दिलेत, परंतु हा चित्रपट विशेष अधोरेखित होईल यात काहीच शंका नाहीये। चित्रपटाचा हा ट्रेलर तुम्हाला नक्कीच उतावीळ करतोय। 1 जानेवारीला नानांच्या वाढदिवसाच्याच दिवशी चित्रपट प्रदर्शित होतोय। चित्रपटाचं हे प्रथम दर्शन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये।